चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत आपल्याकडे पैसा येणार आहे, आपण श्रीमंत होणार आहोत, तर आपल्याला देवी देवता कोणते संकेत देतात मित्रांनो। आपल्याकडे जर पैसा यायचा असला, आपण श्रीमंत जर होणार आहोत मित्रांनो, तर आपल्याला देवी देवता कोणते संकेत देतात त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। हे बघा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल। आणि व्हिडिओला एक लाईक करत चला, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, एक लाईक करा। हे बघा, श्रीमंत होण्याच्या आधी देवी देवता आपल्याला काय संकेत देतात हे बघा मित्रांनो। अशा परिस्थितीमध्ये आजही तुम्हाला आज स्वप्नांबद्दल सांगणार आहोत। श्रीमंत होण्याच्या आधी संकेत आपल्याला देवी देवता देत असतात मित्रांनो। हे बघा, जर आपल्याला स्वप्नामध्ये सापाचे छिद्र म्हणजे सापाचे बीळ जर दिसले, सापाचे छिद्र किंवा सापाचे बीळ जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसले मित्रांनो, तर आपण समजून घ्यायचे आहे मित्रांनो। येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला हे भविष्यामध्ये येणारे म्हणजे पुढच्या दिवसांमध्ये अनपेक्षित आपल्याला पैसा मिळणार आहे मित्रांनो। म्हणजे आपण हे बघा, आपण विचार सुद्धा केलेला नाहीये मित्रांनो, असा आपल्याला पैसा मिळणार आहे। असा पैसा आपल्याकडे येणार आहे, आपण विचार सुद्धा केलेला नाही असा पैसा येणार आहे। अचानक पैसा येणार आहे, आपल्या डोक्यामध्ये कुठेही हा विचार नाही की मला पैसा मिळेल, असं होईल माझ्यासोबत, मला इतका पैसा मिळेल किंवा तितका पैसा मिळेल, आपण असा विचार सुद्धा केलेला नाही मित्रांनो। तेव्हा आपल्याला असा पैसा मिळू शकतो मित्रांनो, आपल्याला जर स्वप्नामध्ये सापाचे छिद्र दिसले तर मित्रांनो। हे बघा, दुसरे संकेत काय आहे मित्रांनो। हे बघा, स्वप्नामध्ये एखादी स्त्री नाचताना जर दिसली आपल्याला, तर हे पण खूप शुभ संकेत मानले आहे मित्रांनो। भविष्यामध्ये अनपेक्षित धनप्राप्तीचे संकेत आहे मित्रांनो। म्हणजे आपण अपेक्षाही केली नाही एवढे धन आपल्याला मिळू शकतात मित्रांनो। जर स्वप्नामध्ये नाचणारी नृत्य करणारी स्त्री जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसली तर मित्रांनो, तर आपल्याकडे धनप्राप्तीचे हे संकेत आहे बघा मित्रांनो। तिसरे संकेत आहे, जर आपण स्वप्नामध्ये सोने आपल्याला दिसले तर घरामध्ये लक्ष्मीचे आगमनाची हे लक्षण आहे मित्रांनो। हे बघा, त्यांच्या मदतीने तुम्हाला लवकरच म्हणजे या स्वप्नाच्या मदतीने, हे स्वप्न आपण पाहिलेले आहे, या आपल्या स्वप्नामध्ये सोने दिसले आहेत आपल्याला, म्हणजे सोन्यांचे स्वप्न पडलेले आहे मित्रांनो। हे बघा, सोने म्हणजे आपल्याला काही दिसू शकते, दागिने काहीही आपल्या स्वप्नामध्ये सोन्यांच्या वस्तू येऊ शकतात मित्रांनो, तर आपण बघून घ्यायचं आहे मित्रांनो। च्या मदतीने आपल्याला लवकरच पैसा आणि सोने मिळणार आहे मित्रांनो। आपण समजून घ्यायचं, आपल्याला पैसा पण मिळणार आहे आणि सोने पण आपल्याला मिळणार आहे मित्रांनो, हे स्वप्न जर आपल्याला पडले तर मित्रांनो। हे बघा, आणि याच्यानंतर जे आहे मित्रांनो, हे बघा, आपल्या स्वप्नांमध्ये मित्रांनो जर मधमाशीची पोळी स्वप्नामध्ये आपल्याला जर दिसली, मधमाशी हे खूप शुभ आहे मित्रांनो। हे बघा, धनप्राप्तीचे लक्षण आहे, त्यातून तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळू शकतो, आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण होऊ शकतात मित्रांनो। जर आपल्याला मधमाशी किंवा मधमाशीची पोळी आणि त्या मधमाशा जर दिसल्या मित्रांनो स्वप्नामध्ये, तर अनपेक्षित आपला पैसा मिळणार आहे, कोणतीही इच्छा आपली पूर्ण होणार आहे मित्रांनो। आणि हे बघा, पुढचे जे स्वप्न आहे मित्रांनो, स्वप्नामध्ये जर आपल्याला उंदीर दिसले, उंदीर तर खूप शुभ आहे मित्रांनो। स्वप्नामध्ये जर उंदीर आपल्याला दिसले तर मित्रांनो, घरात पैसा येण्याचे हे संकेत आहे मित्रांनो। आपल्या घरामध्ये कुठूनही पैसा येऊ शकतो, त्याचे हे संकेत आहेत जर आपल्याला स्वप्नामध्ये जर उंदीर दिसले तर मित्रांनो। हे बघा, याच्यानंतर काय आहे नाही मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।